इकडं रेरा खुश आहे, आम्ही चांगला निर्णय दिलाय, निर्णयही चांगला आहे, ग्राहकही खुश आहे, पण त्याला काही मिळालंय का याचं उत्तर मात्र शून्य आहे. रेरा कायदा म्हणजे काय? महारेरा कायद्याचा अर्थ काय? या 8 वर्ष होऊनही या कायद्यांबाबत आज काय परिस्थिती आहे, सर्वसामान्यांना काय याचा फायदा आहे, तोटा आहे, याबद्दल आज सविस्तर विवेचन प्रसिद्ध अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते श्री विजय कुंभार यांनी सजग नागरिक मंचाच्या कार्यक्रमात सर्वांसमोर प्रस्तुत केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. आता मी अभ्यासक कसा या विषयाचा, आपण थोडंसं ज्यावेळेला मी प्रेझेंटेशन केलं, प्रेझेंटेशनची 2 कारणं असतात. एक, समोरच्याला वाटतं बरंच काय, म्हणजे मलाही वाटतं की आपण खूपच टेक्नॉलॉजीने अवगत आहोत, पुढारलेले आहोत, आणि समोरच्यांना वाटतं की याचा काहीतरी बरंच अभ्यास असेल असं वाटतं, म्हणून मी ते प्रेझेंटेशन केले. तरीही आपण थोडा वेळ मी बोलेन, त्यानंतर आपण थोडं संवादाच्या स्वरूपामध्ये जाऊया. तर मी अभ्यासक कसा झालो, ती एक सवय आहे की त्या वेळेला विरोध करायची. ज्या वेळेला हा कायदा अस्तित्वात यायला सुरुवात झाली त्यावेळेला बऱ्याच वर्षांचा अनुभव असल्यामुळे लक्षात येत होतं की बरंच काही दिल्याचं दाखवलं जाईल. म्हणजे माझ्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला असं वाटेल की बरंच काही दिलंय, बरंच काही होतंय, परंतु ते प्रत्यक्षात कुठेही अस्तित्वात येत नाही, त्याचा उपयोग सामान्य माणसाला होत नाही. हा कायदा सगळ्या भारतामध्ये लागू आहे, बऱ्याच राज्यांना लागू आहे, राज्यांनी आपापल्या परीने त्यात बदल केले. केंद्रात ते होत असताना सुद्धा जो कंझ्युमर आहे, जो ग्राहक आहे, त्याला काही जाचकाठी टाकण्यात आल्याने बिल्डरांच्या साठी ज्या पेनल्टीज वगैरे होत्या, बिल्डरांसाठी जी फी होती ती कमी करण्यात आली. त्यावेळेला मी अनेक संस्थांशी बोलत होतो, परंतु एवढं वाचून त्यांना सरकारला लिहिणं किंवा कंप्लेंट करणं हे कुणाला फारसं योग्य वाटलं नसेल, त्यामुळे फार लोकांनी लक्ष घातलं नाही. एक तर मला वाटतं मुंबईचे ग्राहक पंचायत आहे आणि मी असे 2च या विषयावर आवाज उठवणारे होतो. हा कायदा 2016ला आला. त्याचं संरक्षणच्या पुढे प्रश्नचिन्ह दिसते. पारदर्शकता, उत्तरदायित्व म्हणजे याच्यात जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होणं, पारदर्शकता त्यांनी बऱ्यापैकी केली, सगळं सांगतात, वेबसाईट चांगली आहे. उत्तरदायित्व 0. संरक्षण आता मी 0.5% असं म्हणेन, 100% नाही, हे पुढे पुढे येईल. याचं कारण असं की ज्याच्यासाठी कायदा बनवला, जो कंझ्युमरसाठी कायदा बनवला, ज्या फ्लॅट होल्डरसाठी हा कायदा बनवला, त्याला याच्यातून काही मिळाले का, तर त्याचं उत्तर माझ्या लेखी 0 आहे. मला ते कधी आवडलं असतं, एखादा फ्लॅट होल्डर आहे, तो तक्रार करतोय, तक्रारीचे निराकरण झालं, त्याला फ्लॅट मिळाला किंवा त्याची पेनल्टी आणि जी काही रक्कम असेल ती त्याला मिळाली, तर त्याला त्या ग्राहकाचं संरक्षण म्हणता येईल. अन्यथा ही सगळी मखलाशाही होती. याच्यात आणखी एक पुढचं वाक्य आहे, महाराष्ट्रातील बांधकाम व्यवसायातील पारदर्शकतेचा आणि प्रभावाचा सखोल अभ्यास करणे. फार मोठे शब्द वापरले आणि ते त्यांचे. बिल्डरांची पारदर्शकता, मला वाटतं इथे 50-60 लोक आहेत, त्याच्या बाबतीत कधी तुम्हाला दिसलं की बिल्डर पारदर्शक आहे? बिल्डरने तुम्हाला काही सांगितलंय, कशी जमीन घेतली, कसं बांधणार आहे, काय करणार आहे, हे कधी घडलेलं आहे? पैसे तुम्ही देता ही एकमेव वस्तू अशी आहे की तुम्ही आधी पैसे देता, नंतर तुमच्या पैशावर तो ते बांधतो किंवा कर्ज वगैरे घेऊन बांधतो. बाकी कार, टीव्ही वगैरे घ्यायला गेला तर त्यांनी आधी ते तयार केलेलं असतं, भले कर्ज घेऊन असो, त्यानंतर तो तुम्हाला विकतो. हे तो तुमच्या पैशाने बांधतो, परंतु तुम्हाला कधी त्याच्या बाबतीत काही सांगत नाही. हे त्याच्यावर बंधनकारक आहे सांगणं, परंतु ते कधी करत नाही. आणि याला अजूनही ती यंत्रणा आणि बिल्डर सुद्धा आपण खूप पारदर्शक आहोत. आपण लोकांना बरंच काही सांगत असतो, ते फक्त एकच गोष्ट करतात, प्रामाणिकपणे जाहिरातीमध्ये खोटं लिहिणं. एवढं अगदी पारदर्शक असतं. म्हणजे जाहिरातीत लिहितात ते बरंच काही, तिथं काय असतं हा भाग वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला हिरा देतो म्हणून असं सांगून काच दिली तरी त्यांना काही फरक पडत नाही, कारण आपल्याला हिरा आणि काचेतला आपल्याला तरी फरक कुठे माहिती, त्याच्यामुळे ते तसं करत असतं.
आता हे जरा तंत्रज्ञान मला नवीन आहे, पण हे पहिलं वाक्य हे खोटं आहे, मखलाशी आहे की आणखी काही, याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. महारेरा पूर्वीचे बांधकाम क्षेत्र अपारदर्शक, अनियंत्रित आणि ग्राहकांची फसवणूक करणारं होतं. मग आता हे काही क्षेत्र सुधारलेलं आहे. बिल्डर लोकांची फसवणूक करत नाही, खूप पारदर्शकता त्यांच्यात आली, असं काही घडलंय का? त्याच्यावर कुणाचं नियंत्रण आहे का? या सगळ्याची उत्तर नकारात्मक. आणि नकारात्मक का आहे याचं कारण गेली 35 वर्ष वेलणकर असतील किंवा आम्ही असू, आम्ही नेहमी शासनावर टीका करत आलेलो आहे. परंतु मला वाटतं थोडीशी जबाबदारी ही आपली सुद्धा आहे. आपली वस्तू, आपलं घर, आपला प्लॉट हे सांभाळण्यासाठी काहीतरी करावं, असं कधीही किमान त्या बाबतीत आवाज उठवा. हल्ली तर मी एवढंच सांगतो, फार काही करू नका, निदान एक तक्रार लिहा. तुम्ही तक्रार केली म्हणून गुन्हा झाल्याचं किंवा कुणीतरी तक्रार केली म्हणून त्याच्यावर गुन्हा केल्याचं आज सगळ्यात मी ऐकलेलं नाही. त्यामुळे किंवा जे काय वाटेल ती तक्रार करत राहा, ते आपण कधी केली नाही. त्यामुळं 2016ला हा कायदा आला, पण अजून पहिल्या वाक्यातले जे काही गोष्टी आहेत त्या जसाच्या तशा आहेत, त्याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही. या कायद्याचा उद्देश असा होता, बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. उत्तरदायित्वाचा याचा अर्थ असा आहे, पारदर्शकता आपण मगाशी बोललोच, की ज्याने काही चूक केली असेल तर ती त्याला, जो कोणी करतो त्याला शिक्षा होणं, आणि ज्याला त्या चुकीचा तोटा झालाय किंवा ज्याला चुकीचा मार पडलाय त्याला त्याची भरपाई मिळणं, योग्य न्याय मिळणं, याला उत्तरदायित्व म्हणतात. आणि आतापर्यंत जर असं झालं असेल तर हे जे काही तिथल्या बसल्या त्यापैकी कुणीही सांगितलं तर त्या बिल्डराचा, त्या यंत्रणेचा आणि त्या अधिकाऱ्याचा आपण जाहीर सत्कार करू, तो जाहीर करू, असं बंद खोलीत करणार नाही. पण असं असेल तर तुम्ही मला सांगा. एक गोष्ट बरी आहे, महाराष्ट्र देशामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये आघाड्यावर आहे. तसा तो हा कायदा लागू करण्याआधी आघाडीवर होता, फक्त लागू करण्यात आघाडीवर होता. वेबसाईट करण्यामध्ये वगैरे आणखी काही गोष्टीमध्ये आघाडी आहे. पण पुन्हा माझा जो शेवटचा वाक्य आहे पुन्हा ऐकायला मिळणार आहे. याचा फायदा ग्राहकाला काय झाला, सगळ्या यांचा सार शेवटी तिथेच आहे. तो फायदा जर ग्राहकाला होत नसेल तर मग या कायद्याचा उपयोग काय? या कायद्यामध्ये एक गोष्ट बरी झाली, अर्थात फार कमी लोक हे पाळतात, प्रकल्प आणि एजंट यांची नोंदणी करणं. आता अजूनही सर म्हणजे 40 ते 50% प्रकल्प हे नोंदले जात नाहीत. याचं कारणही तुम्हाला पुढे सांगतो. कारण त्याच्यावर जी यंत्रणा आहे, ज्यांनी लक्ष ठेवायचं त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, कानावर हात ठेवलेले, त्याच्यामुळं ते स्वतःहून काहीही करत नाहीत. त्यामुळे कमीत कमी 40 ते 50% प्रकल्प हे नोंदले जात नाहीत. आपल्या शहरामध्ये थोडंफार तरी आपलं लक्ष असतं, गावामध्ये ते अजिबात नाही. एस्क्रो अकाउंट काल परवा तुम्ही वाचलं असेल, प्रत्येक प्रोजेक्टसाठी बिल्डरने स्वतंत्र अकाउंट काढायचं आहे. ते स्वतंत्र अकाउंटमध्ये तुम्ही दिलेले सगळे पैसे ठेवायचे. त्यातले पैसे 70% पैसे त्याने त्याच कारणासाठी खर्च आहे, त्या प्रोजेक्टसाठी. मी परवा एक विषय केला जैन बोर्डिंगच्या निमित्ताने, तरी रोजच्या रोज काही ते बघत बसत नाही, कधी कधी ते लक्षात येतं. त्यानंतर 1-2 महिन्यांनी त्या संस्थेने म्हणजे महारेराने त्यांना हा प्रकल्प विकण्यास, बांधकाम करण्यास, जाहिरात करण्यास सगळी बंदी घातली. आणि आश्चर्य म्हणजे ती बंदी आज या क्षणाला सुद्धा चालू आहे. त्या बिल्डरला त्या बंदीमुळे किंवा त्या नोटीसमुळे कवडीचाही फरक पडलेला नाही. त्याने त्यानंतर जे इंटरेस्ट घेतला, कारण प्रत्येकाचं अकाउंट वेगळं ठेवायचं, त्याने त्याचं अकाउंट वेगळं ठेवलं नाही म्हणून शिक्षा झाली.
म्हणून त्याला इकडचं बिल्डिंग करायला परवानगी आहे का, तर आहे. आता ते आंदोलनामुळे थांबलं वगैरे सोडून द्या. परंतु जर एखाद्याने चोरी केली तर त्यांनी चोरी कुंभारांच्या घरात केली म्हणून वेलणकरांच्या घरामध्ये चोरी करायची परवानगी नाही असा हा त्याचा अर्थ आहे. अशा पद्धतीने जर कायदा राबवला जात असेल, कंपनी कायद्यात आणखी एक आहे, या कंपनीचा त्या कंपनीशी काही संबंध नसतो, डायरेक्टर वेगळे वगैरे सगळ्या गोष्टी असतात आणि याचाच गैरफायदा हे बिल्डर आज घेत आहेत. तुम्ही जर रेराच्या वेबसाईटवर गेला तर ज्यांचे प्लॅन रिव्होक केलेत, ज्यांना दंड केलाय, अशाची भली मोठी यादी दिसेल. तो प्रोजेक्ट बंद आहे, परंतु त्याच्यातून जो पैसा जनरेट झालाय त्याच्यातून त्यांनी इतर प्रकल्प चालू केले. याच्यावर लक्ष कुणी ठेवायचं? माझ्याकडे 2 वर्षानंतर प्रकरण दिसलं ते जैन बोर्डिंगमुळे म्हणून ते उघडकीस आणलं. बाकीच्यांचं काय चालू आहे. मला वाटतं 70-80 प्रकल्प त्याच्यामध्ये, त्याच्यातले मॅक्झिमम पुण्यात आहेत, ज्यांना काही प्रकल्प थांबवायची नोटीस मिळालेली आणि 2 वर्षे ती नोटीस अस्तित्वात आहे आणि त्यांची इतर बांधकामं व्यवस्थित चालू झालेली. हे मात्र ग्राहक संरक्षण आणि ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम हे इतकं भयानक आहे. हे फक्त याच यंत्रणेचं भयानक नाही. आम्ही मगाशी बोलत होतो, तुम्ही जर तक्रारी केल्या, मग ते सीएम असो, पीएम असो किंवा आणखी कुठलंही पोर्टल असो, पोस्टमन तरी बरा असतो, आपापली तक्रार त्या योग्य माणसाकडे पोहोचवतो, म्हणजे आपलं पत्र. इथं मात्र तुम्ही तक्रार केली, मी आताच काही तक्रारी पीएमला केल्या, सीएमला केल्या, त्यांचं उत्तर सीएमचं एक बरं आहे, तासाभरात उत्तर येतं की तुमची तक्रार संबंधित प्राधिकरणाकडे पाठवलेली आहे. अरे बाबा, ज्याच्या विरुद्ध मी तक्रार केली त्याच्याकडे तुम्ही पाठवल्यावर त्याचं काय होणार आहे? परंतु हे सर्रास पुणे महापालिकेपासून ते पीएमओ पर्यंत सगळ्यांचं सर्रास हेच उत्तर आहे, तेच इथं उत्तर आहे. समजा विजय कुमारला एखाद्या बिल्डिंग मध्ये काही दोष आढळला किंवा त्याला वाटलं की इथं काहीतरी गडबड आहे, तर तो मला अधिकार आहे का? तर नाही. ज्याने तिथं फ्लॅट घेतला आहे त्याने ती कंप्लेंट करायची, ती सुद्धा फुकट करायची नाही, 5,000 रुपये भरायचे आणि त्यानंतर कंप्लेंट करायची. आता जे लोक फ्लॅट घेतात, विशेषतः छोटे फ्लॅट, त्यांना 5,000 ही रक्कम बऱ्याच गोष्टी करून त्यांनी तो फ्लॅट घेतलेला असतो. 5,000 ही कमी परवडत नाही आणि मुळात त्याच्यात ते कंगोरे माहितीही नसतात. पुण्यात एक उदाहरण आज सकाळी माझ्याकडे आलेलं आहे, ज्याच्यावर 2 दिवसात मी करेन. रेराकडे प्रकल्प रजिस्टर आहे, त्यांनी अजून पुढचं काय केलं नाही, परंतु पुणे महापालिकेने तो प्रकल्प पूर्ण झाल्याचा पूर्णत्वाचा दाखला दिलेला आहे आज, आणि अजूनही त्या बिल्डिंगचं 30 ते 40% काम बाकी आहे. आता कंप्लेंट करायची कशी आणि कुणी करायची? रेरा म्हणणार पालिकेचं कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे, आम्ही काही करू शकत नाही. तुम्ही म्हणणार एवढं बांधकाम कमी आहे, अजून काही केलेलं नाही. अशा स्थितीमध्ये हे बघायचं कुणी? त्याच्यामुळे याच्यातला जो ग्रीव्हन्स रिड्रेसल जो भाग आहे तो अत्यंत कमकुवत आणि निरुपयोगी आहे. माहिती सार्वजनिक करणे हे थोडंफार बरं आहे असं मी म्हणेन. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये ते बऱ्यापैकी ऑनलाईन नोंदणी आणि पारदर्शकता हेही बऱ्यापैकी. किमान तुम्ही आता जर त्या वेबसाईटवर गेलात तर काही माहिती नसलं, तुमचा संपूर्ण नकाशावर तुमच्या भागात चालू असलेले प्रोजेक्ट त्याच्यावर पाहायला मिळतात. इकडे ही नोंदणीकृत प्रकल्प, हा आकडा थोडा माझ्याकडून चुकलाय. 52,000 नोंदणीकृत प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत. हे देशाच्या तुलनेत एकूण 35% प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत. नोंदणीकृत एजंट हे सध्याच्या घडीला 54,000 आहेत. म्हणजे जेवढे प्रकल्प आहेत त्याच्यापेक्षा 2,000 जास्त एजंट आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि त्याच्यातले सगळे जे एकवटले ते पुणे, ठाणे, मुंबई आणि नाशिकमध्ये एकवटले. आणि हे एजंटला रजिस्ट्रेशन बंधनकारक का केलं? तर त्यांच्यावर काहीतरी वचक असावा, त्यांच्यावर कारवाई करणं सोपं जातं. परंतु हे एजंट त्या बिल्डरला मिळालेले असतात, त्यामुळे
कुठलाही एजंट तुमच्याकडे आला तर तो वर्करने दाखव. आणि आपणही खूप हुशार असतो. म्हणजे आपण कसं करतो, बरेच जे माझ्याकडे येतात सगळे सुशिक्षित असतात पुण्यातले. ते असं सांगतात की कुंभार साहेब आम्ही एक जमीन घेतलेली आहे. मग मी त्यांना विचारतो कुठे जमीन आहे. ही 100 एकर जमीन आहे, त्याच्यात 1 एकर आमची आहे. अरे पण ती आहे कुठे, म्हणजे ते माहिती नाही. चतुष्मा घेतलेलं नाही, पण त्या 100 एकरातली 1 एकर जमीन माझी आहे असा त्या बांधकाम व्यवसायाकडे 2-4 लाख लोकांशी करार केलेला आहे. म्हणजे पुण्यामध्ये गाव आहे, त्याचं नाव मी आता विसरलो, पुण्याजवळच आहे. त्या गावात तर एवढी जमीन विकली गेलेली आहे की तेवढी जमीन अख्ख्या महाराष्ट्रात सुद्धा नाही. पण ही विकली गेली. आणि पुण्यातल्या सुशिक्षित डॉक्टर, इंजिनियर, वकील यांनी घेतलेली. त्यांना मी नेहमी एक प्रश्न विचारतो की बाबा निदान कन्सल्ट तरी करत चला घेण्यापूर्वी. तर ते मला सांगतात हो आम्ही वकिलाशी सल्ला मसलत केलेली आहे. प्रश्न एवढाच होता की वकील कोण होता, नाही तो त्या बिल्डरने दिला होता. आता तो वकील कसा काय तुम्हाला अनुकूल रिपोर्ट देणार हे मला अजून कळलेलं नाही. म्हणजे 4 बोटं तिकडं असली तरी 1 बोट अजूनही आपल्याकडे आहे. आणि याच्या संदर्भात कितीही जागृती केली. एक पूर्वी एका याच्याबद्दल लिहिलं होतं, प्रकल्पाबद्दल. त्याने दाखवलं होतं जमिनीचा व्यवहार, पण स्वतः इतर काहीतरी व्यवहार. त्यांच्याकडे एक फसलेले ग्राहक आता माझ्याकडे परवा आले. 2014 साली मी ब्लॉगवर लिहिला होता त्या प्रकल्पाच्या बाबतीत. तो सह्याद्रीचा प्रकल्प आहे, सह्याद्री डोंगरामधला. म्हणलं कुंभार साहेब आम्ही त्यावेळेस तुमचं वाचलं, पण तरीही आम्ही तिथे पैसे गुंतवलेत. 25 लाख रुपये माझ्या मुलाने गुंतवलेत. म्हणलं आता माझ्याकडून काय अपेक्षित आहे. त्यावेळेस तुम्ही काय ऐकलं नाही त्याचं. मी लिहिलं होतं नाही, बिल्डर म्हणाला असे लोक लिहितच असतात, त्यांना काय कुठले व्यवहार करायचे नसतात म्हणून ते लिहितात, म्हणून आम्ही तो घेतला. म्हणलं आता मी काय करणं अपेक्षित आहे. तुम्ही घेतला, तुमचे पैसे गेलो, तो प्रोजेक्ट बुडाला, तो बंद पडला, सगळं झालं. आता माझ्याकडे काय नाही. आता तुम्ही काहीतरी करा. मला मी काही जादूगार नाही, वकील नाही, सुप्रीम कोर्टाचा जज तर अजिबात नाही. याच्यात काही होत नाही. तुमचं पाकिट मारलं गेलंय असं समजून तुम्ही घरी जा. मग ते मला म्हणले नाही, तुम्हीच असं म्हणायला लागल्यावर आम्ही काय करायचं. म्हटलं पण मी काय करणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. तुम्ही माहिती असताना उडी घेतली, तो प्लॉट खरेदी केला. आता आणि आश्चर्य म्हणजे त्यावेळेला बंद केलेलं बांधकाम माझ्या तक्रारीमुळे झालं, ते आता पुन्हा चालू झालं. आणि पुन्हा या लोकांना ते कम्प्युटरवरचे डिझाईन बघून वगैरे लोक घेत आहेत. तर असं चालू आहे. त्याला आता त्या कॉम्प्युटरवरच त्यांना जागा मिळणार, कॉम्प्युटरवरच घर बांधलं जाणार आणि कॉम्प्युटरवरच ते त्याच्यामध्ये राहायला जायचं. दुसरा काही पर्याय नाही याच्यामध्ये. आणि ह्याच्यातले सगळे शास्त्रज्ञ मी मला वाटतं बराच शब्द उच्चारतो याचा, त्यांनी सुद्धा अशा जागा घेतल्या. नंतर मग दोष द्यायचा यंत्रणेला वगैरे, ठीक आहे तो द्याही तुम्ही, पण थोडेसे आपले पैसे टाकताना आपण जसं गाडी घेताना बघतो कुठल्याचा ॲव्हरेज जास्त आहे कमी आहे वगैरे, हे सगळं आपण बघितलं. आतापर्यंत 35% नोंदण्या आहे भारतातल्या, महाराष्ट्रात झाल्या. एकूण दंड त्यांनी 60 कोटी वसूल केला. या 60 कोटीने बिल्डरांना काहीही फरक पडत नाही. याच्यात खरी तरतूद पुढे जी महाराष्ट्रात डायल्यूट केलेली, त्यांना खरं तर शिक्षेची तरतूद आहे, पण ती अद्याप कोणी वापरलेली नाही. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. पुढे त्याचं काय आहे ते मी थोड्या वेळाने सांगतोय. खूप प्रोजेक्ट रजिस्टर झाले, म्हणजे 40-50% ही सुद्धा. कारण काही राज्यामध्ये अशी अवस्था आहे की रेराचा कायदा आहे की नाही याची सुद्धा त्यांना कल्पना नाही, अशी परिस्थिती आहे. पण खूप प्रोजेक्ट रजिस्टर झाले. महाराष्ट्र ऑर्डर पास करण्याच्या बाबतीत प्रथम आहे. हे स्टेट वाईज परफॉर्मन्स आहे. उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात कमी रजिस्टर प्रोजेक्ट झाले, रजिस्टर एजंट आहे. पण सगळीकडे एक बघा, सगळीकडे इतकं दिसतंय तुम्हाला, जवळपास रजिस्टर्ड प्रोजेक्ट आणि रजिस्टर एजंट यांची संख्या एकच आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी 1 ते 2 माणसं ही तुम्हाला फसवण्यासाठी तिथे ठेवलेली.
आणि ते व्यवस्थित बोलतात, गोड बोलतात, घराजवळचेच असतात. त्यांना साधारणपणे कुणाशी कसं बोलायचं याचं परफेक्ट ट्रेनिंग दिलेलं आणि याचं ऑफिशियल ट्रेनिंग देतात ते, म्हणजे फसवण्याचं नव्हे, दाखवताना ते रजिस्टर कसं करावं, प्लॉट कसा विकावा, तुमची काय जबाबदारी या संदर्भात ट्रेनिंग देतात ते. हे पण मगाशी आपण बघितलं. तक्रारींचा मुद्दा याच्यातला महत्वाचा आहे की तक्रारी या त्या ग्राहकानेच करायचं असतं. त्याच्यामुळे त्या तक्रारींचं ग्राहक मुळात तक्रार करायला पुढे येत. आता हे 52,000 प्रोजेक्ट आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकमध्ये 20 लोक धरले तरी किती आकडा होतो म्हणून बघा. आणि त्याच्यातल्या फक्त 4,000 तक्रारी झाल्या. दरवर्षी सरासरी 4,000 तक्रारी होतात. महाराष्ट्राने 24,693 आकडा प्रचंड मोठा आहे, त्याच्यावर थोड्या वेळात बोलतो मी. हा कायद्याला सुरुवातीला विरोध झाला, आम्हीच केला होता. त्यानंतर तो कायदा कोर्टाने न्याय ठरवला आणि ट्रायब्युनल वगैरे स्थापन झालं. हे जे 23,000 निघालेत ना, त्यामुळे असं वाटलं होतं की सामान्य लोकांना न्याय मिळेल. निर्णय फॅन्टॅस्टिक आहे. म्हणजे तो निर्णय तुम्ही बघितला की जो माझ्याकडे येतो तो उड्या मारतच येतो की महारेरानं निर्णय दिलाय, खूप चांगला निर्णय दिलाय, आम्हाला पैसे द्यायचे आदेश दिले, सगळं ठीक आहे. 6 महिन्यांनी तो परत माझ्याकडे येतो. त्यांनी निर्णय दिलेला आहे पण अजून काही झालेलं नाही. हे अशासाठी होतं की त्यांना निर्णय देण्याचा अधिकार आहे, पण त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाहीये. जसं माहिती अधिकारात आहे तसंच माहिती आयुक्त निर्णय देऊन मोकळे होतात, परत त्यांना कोण डुंकून पण विचारत नाही आणि माहिती आयुक्त पण बघत नाही. तसं इथं होतं की 6 महिन्यानंतर आल्यानंतर त्यांना कळतं की आपली फसवणूक झाली. कारण ह्या सगळ्या यंत्रणा एकमेकांशी येणं केलं प्रकारे ती जी त्यांच्यातली कडी आहे ती आपल्याला माहिती सुद्धा नसते. त्या कडीमध्ये एकमेकांना हे सगळे सामील असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आपल्या बाजूने निकाल लागलाय, परंतु त्यानंतर पुन्हा अपील होतं, पुन्हा तो कंझ्युमर तिकडे जातो आणि मग हे प्रकरण जातं कलेक्टरकडे. कारण पुढे जागा त्याच्या जप्ती करणं, त्याच्या इतर प्रॉपर्टीची माहिती घेणं हे कलेक्टरकडे. आणि कलेक्टरचं जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट असतं आपल्या फारसा संबंधित नाही. याचं कारण असं आहे नाही, याचं कारण असं की मी गेले 35 वर्ष ऐकून असं माझा मेंदू तसा ट्रेन झाला असं म्हणायला हरकत नाही. एक विचार करा, येणे आपोआप होईल. 4 वर्षापूर्वी ऑर्डर आलेले एकाच तरी यांनी आपोआप झालंय का आतापर्यंत? पुन्हा तेच चालू आहे. अर्बन लँड सिलिंग ऍक्ट होता, त्या कायद्याचं तर आश्चर्य एवढं आहे, ज्या कारणासाठी तो आणला त्याच कारणासाठी तो रद्द केला. म्हणजे हे जगातला एक कोड आहे की ज्या कारणासाठी कायदा केला त्याच कारणासाठी तो रद्द केला. आता तुकडेबंदीचा कायदा, तुकडेबंदी कायदा कोण वापरत होतं तेव्हा आता तो रद्द केल्याने फायदा होईल. त्यावेळेला हा कायदा केला त्यावेळेस शेतीचं विभाजन होऊ नये, शेतीचं विभाजन झालं शेतीचं उत्पन्न कमी होईल असं होऊ नये म्हणून तुकडेबंदीचा कायदा आणलेला होता. आणि तो शक्यतो आपल्या शेजारच्या भागधारकाला तो विकण्याचं बंधन होतं. त्यामुळे हे जे निकाल आल्यासारखं आपल्याला वाटतं त्या निकालांचा काहीही उपयोग होत नाही. पुन्हा ज्याला निकाल मिळालाय तो पहिले 4-6 दिवस खुश असतो की आपल्याला पैसे मिळणार आहे, बिल्डरची प्रॉपर्टी जप्त होणार आहे, पण त्याच्यावर कोणीही हालचाल करणार नाही. त्यानंतर जर त्याच्यावर कारवाई करायची मग तर ती रेव्हेन्यू ऍक्ट प्रमाणे जातो मी कोर्टामध्ये. इकडं रेरा खुश आहे, आम्ही चांगला निर्णय दिलाय, निर्णयही चांगला आहे, ग्राहकही खुश आहे, पण त्याला काही मिळालंय का याचं उत्तर मात्र 0 आहे. ह्या गोष्टी काही गोष्टी चांगल्या आहेत, त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे, त्यांचं ज्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. त्यांचं डॅशबोर्ड आहे तो चांगला आहे, रिअल टाईम माहिती येत नाही पण माहिती बऱ्यापैकी त्याच्यावर ठेवलेली आहे. ग्राहक आणि विकसक यांच्यातला वाद मिटवण्यासाठी त्यांनी एक ट्रिब्युनल ठेवलेलं आहे, कमिटी केलेली आहे.
त्या कमिटीमध्ये काही विशिष्ट त्यांच्या मर्जीतले लोक आहेत. ते वाद मिटवण्याच्या ऐवजी वाद कसा चिघळेल आणि आपलं कसं बेनिफिट होईल याकडे जास्त लक्ष देत असतात. परंतु एक सांगाडा तिथं उभा आहे, काहीतरी झालंय असं दाखवलं जातं. मोबाईल ॲप पण प्रोजेक्ट स्टेटस पण चांगल्या पद्धतीने बघता येतात आणि प्रत्येकाने ते बघितलं पाहिजे. ते आताच मी तुम्हाला सांगितलं. माहिती काही अजूनही वेळेत आपली अपडेट होत नाहीये. आता हे कुणी करायचं? ग्राहक जागरूकता. ते म्हणतात आमचं काम नाही. माहिती या अधिकारामध्ये आमच्यासाठी काही मूर्ख माणसं स्वतःहून करताय. पण रेराची ग्राहक जागरूकता करायची कधी? काय त्याच्यासाठी उपाय केले? किती कार्यक्रम घेतले? जे कार्यक्रम घेतले ते सगळे क्रेडाईने घेतले, म्हणजे जे काही 4-5 झाले ते. आता क्रेडाई किती ग्राहक जागरूकता करेल याच्यावरती मी वेगळं सांगायची गरज नाही. ते फक्त ग्राहकाची दिशाभूल कशी होईल आणि ग्राहक तक्रारी कसा करणार नाही. बरं, मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मी फार विरोधात बोलत नाही, मला तरी एकदा बोलवा. तर त्यांनी अजून काही तेवढं धाडस दाखवलेलं. याचं कारण असं आहे की याची पहिल्यांदा ज्या वेळेला मिटिंग झाली इथं विष्णू सभागृह म्हणून आहे पुण्यामध्ये, या रेराची विष्णू कृपा त्यांचे सगळे डायरेक्टर वगैरे आले होते, क्रेडाचे लोक होते. मोठा कार्यक्रम घेतला. मीही तिथे न बोलवता गेलो होतो. तिथं सगळे बोलले, खूप चांगले, एकमेकांचं कौतुक करण्याचा तो सोहळा होता. त्यावेळेस चेअरमनला मी म्हणलं, रेराच्या चेअरमनला म्हटलं तुम्ही सगळे हे जे सांगितलंय ते खोटं आहे. त्यांना एवढं 200-400 लोकांत मी तसं बोलतोय म्हणल्यानंतर राग आला. म्हणजे कसं काय म्हणू शकता? म्हटलं माझं तुम्हाला चॅलेंज आहे. जसे इतर प्रोजेक्ट झाले तसा मीही प्रोजेक्ट नोंदवतो. बसचं तिकीट जोडून मला रेराची नोंदणी मिळू शकते. ते पण असे हदरले की बसचं तिकीट जोडून मिळेल कसं? म्हटलं तुमच्याकडे काय यंत्रणा आहे? तुमच्याकडे जी कागदपत्र सादर केली ती खरी आहेत की खोटी आहेत? त्याची ऑथेंटिसिटी काय हे तुम्ही कसं तपासता? म्हणजे आमच्याकडे ती यंत्रणा नाहीये. मग तपासायचे कुणी? कन्झ्युमर नाही, कस्टमर नाही. म्हणजे त्यांनी कंप्लेंट केल्यावर आम्ही बघू. अहो, जे तुम्हाला कळत नाही ते त्या ग्राहकाला कधी कळायचं? आणि अजूनही अशी परिस्थिती आहे की सगळ्यांनी ज्या वेळेला शक्य असेल तेव्हा रेराच्या वेबसाईटवरती कागदपत्र असतात, आपण ती कागदपत्र बघावी. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये 50 मजली इमारत, म्हणजे ती ऍक्च्युली ठाण्यामध्ये नाहीये. भले मोठे मोठे लोक त्याच्यामध्ये, म्हणजे 2-3 करोडचा एक फ्लॅट असेल, ठाण्यामध्ये आहे. जाहिरात ठाण्याची होते. ज्यांनी घेतलंय तेही बडे बडे सेलिब्रिटी आहेत, तेही माझ्याकडे आले. म्हणजे या प्रोजेक्टमध्ये आमच्या काही चूक नाही. म्हटलं काही चूक नाही, फक्त एक साधीशी चूक आहे. तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो तुम्ही ठाण्यात आहात म्हणून ओरडता येईल. ऍक्च्युली तो रायगड जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे, रायगड जिल्ह्यामध्ये. असं कसं? मग त्यांना सगळं ते काढून दाखवलं. नाही म्हणजे आता काय करायचं? आता तुम्ही कोर्टात जायचं. ठाण्याचा प्रोजेक्ट, ठाण्यात लोकांनी विकत घेतला, ऍक्च्युली तो रायगडमध्ये. आणि याचं आजही डॉक्युमेंटेशन माझ्याकडे आहे. ते म्हणायला लागले तुम्ही करा. मला अजिबात करणार नाही. 3-4 कोटी रुपये तुम्ही गुंतवले, तुम्ही सगळे एकत्र येऊन तुम्ही सगळे कंप्लेंट करा. अजूनही त्यांचं ते धाडस झालेलं नाही. आणि ते आता ठाण्यात राहत आहे की मुंबईत राहत आहे याचा त्यांचा शोध चालू आहे. भूगोल बदलला. आणि कुणाला ते बघितलं पण नाही. त्याच्यामध्ये मंजूर झालाय, आजही आता कम्प्लिशन सुद्धा मिळालं असेल. रिकव्हरी मेकॅनिझम इथं सगळं घोळ. ज्यांनी कंप्लेंट केली, ज्याला न्याय दिलाय त्याला न्याय मिळतोय की नाही हे बघण्याचं मेकॅनिझम आता कुणाकडेही नाही आहे. त्यामुळं रेराला प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज आहे असं म्हटलं जातं. त्या संदर्भात मी नंतर बोलेन 2-3 मिनिटांनंतर. हा मुद्दा होता. तुम्हाला कदाचित आठवती नसेल, खरं तर यंत्रणा अशी हवी, खास कर बिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये. एक कायदा येणार होता, त्याचे नाव होतं टायटल ऍक्ट. हा केंद्रामध्ये 10-12 वर्षापूर्वी त्याची सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली. केंद्रात जो आधी लिहिला होता, मी कुणाचं गव्हर्नमेंट होतं वगैरे याच्यात जाणार नाही, तो बरा होता. महाराष्ट्रात येता येता तो डायल्यूट झाला
महाराष्ट्रातल्या वेबसाईटवर होतं महाराष्ट्र शासनाच्या, पण त्यांना कळलं की तो कायदा जर आला त्याच्यामध्ये अशी तरतूद होती की कुठल्याही जमिनीचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते शासनानं करून ठेवायचं आणि त्याच्यात फसवणूक झाली तर त्याची फसवणूक झाली त्याला विमा रक्कम मिळेल, कारण तोपर्यंत शासनाने सगळ्या गोष्टी बघून ठेवलेल्या असतात. टायटल इन्शुरन्स तो इन्शुरन्स मिळाला, त्या ॲक्टचा भाग इन्शुरन्स आहे. बरोबर. ॲक्टमध्ये त्या सगळं कसं असायचं. मुद्दा असा होता की हे करायला आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांशी मी बोललो, नकार दिला. कारण हा नकार देणं म्हणजे ह्या कायदा होऊ देणं म्हणजे सगळे जे राजकारणी आणि अधिकारी आहेत त्यांचं आयुष्यभराचं दुकान बंद करण्याचा प्रोग्राम झाला. आणि आता आश्चर्य असं आहे तो जो ड्राफ्ट शासनाच्या वेबसाईटवर होता तो आता गायब आहे, त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्याच्यामुळं तिथे हे अधिकारी पाहिजे. माझ्या निकालाचं जर कुणी पालन करत नसेल तर ते निकाल लावून घेण्याचा, संबंधितांना शिक्षा करण्याचा अधिकार पाहिजे. आणि ह्या ज्या एजन्सी कशी पाहिजे तर जर बिल्डरने रजिस्ट्रेशनसाठी अर्ज केला तर सगळ्या कागदपत्रांची ऑथेंटिसिटी बघून मगच त्याला प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन मिळावं अशा प्रकारचं पाहिजे. परंतु आपल्याकडे प्रथा अशी आहे ही कायदे केल्याचं दाखवायचं ग्राहकांसाठी आणि प्रत्यक्षात मात्र अधिकाऱ्यांनी राजकारण्यांच्या विकासकाकडून वार्षिक ऑडिट रिपोर्ट बंधनकारक केलं पाहिजे. काही जण करतातही, पण पुन्हा तोच प्रश्न, ते खरे आहे की खोटे आहे हे कुणी तपासायचं? ते तपासायची यंत्रणा नाहीये, खोटेच असतात. आता तुम्ही आता फ्लॅट गेले, माझं फ्लॅट घेऊन झालेलं आहे. आणि याच्यात तक्रार कशी असते म्हणजे मगाशी वेलणकरांशीच बोलत होता. आमच्या सोसायटीमध्ये 22 फ्लॅट आहेत, 18 मेंबर आहेत, एक स्पायसरची जागा एका बिल्डरने उभ्या बिल्डिंगवरची जागा खालची 10 गुंठे लिहून घेतली. आमच्या इथले सगळे सिनियर सिटीजन जे त्यावेळेला, आता मीही झालोय, पण ज्या वेळेला हे प्रकरण घडलं त्यावेळेला मी सिनियर सिटीजन नव्हतो. जागा बळकावली, सगळं झालं. कलेक्टर म्हणला आमची जबाबदारी नाही, आम्ही नोंदणी करून घेते, कारण कलेक्टर हे जिल्ह्याचे नोंदणी अधिकारी असतात, आमची जबाबदारी नाही. सगळेच म्हणायला लागले आमची जबाबदारी नाही. अरे म्हटलं आमची जागा चोरीला गेली, जबाबदारी कोणाची? मग मी कलेक्टरला म्हटलं की चूक तुमची आहे, तुम्ही FIR केला पाहिजे. ते म्हणले नाही. मग मी त्यांना माझं भाषाचं वाईट असल्यामुळे त्यांना दम दिला, एक तर तुम्ही करा नाही तर मी करतो. मी जर केलं तर आरोपी क्रमांक 1 तुम्ही असाल. मग त्यांनी लाजे खातर तो FIR केला. 2016ला FIR झालेला आहे तो. आज 9 वर्ष झाली. त्यानंतर बिल्डर हायकोर्टात गेला आणि आजही ते प्रकरण पेंडिंग. आता मी सोडता तिथलं कुणीही याच्यामध्ये ऍक्टिव्ह नाहीये. कागदपत्र मी जमा केली, पण जर अशा तुमच्या राहत्या बिल्डिंग खालची जर जमीन जायला हवी चोरीला तर ग्राहकांनी करायची आणि ही जबाबदारी शासनाची. शासनाने हे सगळे प्रोजेक्ट ऑथेंटिसिटी त्यांच्या कागदपत्रांची तपासली पाहिजे, तरच ग्राहकाला ते सांगायचं कारण नाही तुम्ही बघा आणि मग पैसे भरा आणि मग त्याच्यावर आम्ही कारवाई करू. हे धादांत खोटं, चुकीचं आणि जनतेची दिशाभूल करणारं वाक्य आहे. त्याच्यामध्ये पारदर्शकतेमध्ये योगदान झालं, परंतु अंमलबजावणीने ग्राहकांना न्याय मिळवून दिलं याच्या बाबतीत तो कायदा पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे असं माझं मत आहे. मला वाटतं आता स्लाईड संपल्या असतील, संपल्या तर बराच वेळ मी बडबड केलेली आहे. याच्यामध्ये जर कुणाला काही प्रश्न असतील तर मला वाटतं उत्तर द्यायला मलाही आवडेल, परंतु बऱ्याचदा ग्राहकांनाही मी थोडे चिमटे काढत असतो, त्यामुळे असं चिमटा बसला तर थोडं सांभाळून घ्यायला योग्य. एक फक्त उदाहरण सांगते यांनी जे केलेलं आहे. मला एका वकिलांनी सांगितलेला किस्सा आहे. एका ठिकाणी रेरामध्ये प्रोजेक्ट रजिस्टर झाला, त्या बिल्डरने पैसे घेतले, काहीच केलं नाही. मग रेराने ऑर्डर काढली की पैसे क्या व्याजा सकट परत करा वगैरे, करायचा प्रश्न झाला नाही. परत ते एक्झिबिशन साठी गेल्यानंतर रेराने परत ऑर्डर काढली की ते फ्लॅट विकून त्याचे पैसे द्यावे. आता तो फ्लॅट उभाच राहिला नाही, विकून पैसे द्यायचे कुठून, विषय संपून टाकला. पण कायद्याच्या दृष्टीने रेराने दिलेल्या ऑर्डर वेबसाईटवर आहे, त्यांनी त्यांचं काम परफेक्ट केलेलं आहे.
समोरच्याला न्याय मिळाला नाही, पैसे मिळाले नाही, याच्याशी त्यांचा कवडीचा संबंध नाही. सर, रेराच्या पूर्वी डिपॉझिशन नव्हतं बिल्डरला. रेराच्या पूर्वी रेरा आल्यानंतर बिल्डरला किती म्हणजे कसं ते डिपॉझिशन कसं आहे, म्हणजे बँकेत जे ठेवायचं आहे सोसायटीच्या 70% त्यांनी त्याच प्रोजेक्ट सगळे डिपॉझिट एस्क्रो अकाउंटमध्ये ठेवायचं आहे, पण त्याच्यातले 70% त्यांनी त्याच प्रोजेक्टसाठी खर्च करायचे. स्पेसिफिक त्या प्रोजेक्टसाठी, त्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी वेगळं अकाउंट असलं पाहिजे. म्हणून आता जो गोखले बिल्डरला दंड झाला ना, ती त्याच्यासाठी त्यांनी 2 प्रोजेक्टचं पैसे एकत्र ठेवले, म्हणून त्याला दंड नाही मिळणार, फक्त त्याच्या प्रोजेक्टचं काम थांबवलंय. खरं तर त्यानंतर लगेच 2-4 महिन्यामध्ये त्यांनी त्याचा कंप्लायन्स बघून दंड आणि शिक्षा करायला हवी होती, ती मात्र अजून केलेली नाही. थोडक्यात नाही, ती सोसायटी जर असेल तर सोसायटीच्या नावानेच बाबा ते डिपॉझिशन आलं पाहिजे, असंच नाही. सोसायटी नंतर बनते, नाही एखादी रिडेव्हलपमेंट मध्ये असेल तर रिडेव्हलपमेंट मध्ये असेल तर असेल. फ्लॅट ओनरनी पैसे भरताना एस्क्रो अकाउंटचा नंबर आणि डिटेल्स मागायला पाहिजे. दिला ना तुम्हाला. एक लक्षात घ्या, याच्यात कंगोरे एवढे आहेत. तुम्हाला XYZ नंबर दिला, तो माझा एस्क्रो अकाउंट आहे. तुम्ही काय करणार, तुम्हाला कसं कळणार की तो दोन्हीचाच एक आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला त्याने दुसरा कुठला प्रोजेक्ट चालू केलाय त्याची माहिती घ्यावी. बँक नाही आम्हाला उत्तर देऊ शकत. बँक नाही उत्तर. बँका हे सगळं हे जे आहे त्यांचं एक काय म्हणतात कार्टेल वगैरे सगळं असतं ना, काय गुन्हेगारी याच्यात शब्द टोळी आहे ना, तशी ही सुशिक्षित लोकांची टोळी आहे. याच्यामध्ये सगळ्यांना सांभाळून घेतात, कुणीही कुणाला तक्रार करत नाही. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला वाटलं की म्हणजे मला तर कधी कधी ज्या वेळेस जे नाचत माझ्याकडे येतात ना, की निर्णय मिळाला आता माझे पैसे मिळणार, त्यावेळेस मलाच वाईट वाटतं की त्याला सांगू तरी काय, कारण मला माहिती असतं पुढे त्याचं काही होणार नाही. तसं एस्क्रो अकाउंटचं बिल्डर सांगतो ना, हे माझं एस्क्रो अकाउंट, ते 2 याचं वापरतो, हे तो कशाला सांगतोय तुम्हाला, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. बरं, 15 बांगल्याची सोसायटी आहे कोल्हापूरला, आणि तिथे 2 बांगल्याच्या समोर एका बिल्डरचं मोठं रिडेव्हलपमेंट जुनी बिल्डिंग पाडून आहे का, तो जे ते आफ्टर असतो त्याच्यामुळे 2 बांगल्यांना तडे गेले. ते तुम्ही पालिकेकडे आणि पोलिसांकडे तक्रार करू.